एक आहे कवळी बसवणं. दुसरी पद्धत आहे इम्प्लांट लावून फिक्स दात बसवणे. हे दोन मेन पद्धती आहेत. याच्यामध्ये जी कवळी बसवायची पद्धत आहे ती फार फ्री पद्धत आहे. ज्याच्यामध्ये कुठलं इन्व्हेसिव्ह प्रोसिजर नसतं. म्हणजे हिरड्यांचं माप घेणं, लॅबमध्ये तयार होऊन येते कवळी आणि ती घालणं. ही फार इझी प्रोसिजर आहे, रुटीन प्रोसिजर आहे. दुसरी जी प्रोसिजर मी म्हटलं डेंटल इम्प्लांट, याच्यामध्ये काय असतं की हिरड्यांमध्ये स्क्रू सारखा डेंटल इम्प्लांट टाकला जातो आणि हे सर्जिकल प्रोसिजर आहे. ह्याचं एक्सेप्टन्स लेवलवरती ह्याचं ट्रीटमेंट डिपेंड होते. म्हणजे काय तर डेंटल इम्प्लांट हा आपल्या बॉडीला कसा एक्सेप्ट होतो त्याच्यावरती त्याचे रिझल्ट डिपेंड होतात. काही पेशंट्समध्ये चांगल्या पद्धतीने एक्सेप्ट होतं, पण काही पेशंट्समध्ये इम्प्लांट काही एक्सेप्ट केलं जात नाही आणि बॉडी त्याला बाहेर काढते. मग अशामध्ये फिक्स दात बसवलेले काही जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे कवळीचा हा पर्याय हा फार उत्तम पर्याय आहे, ज्याच्यामध्ये फार इन्व्हेसिव्ह काही ट्रीटमेंट नसते. पेशंटला कुठल्याही पद्धतीचं दुखणं वगैरे काही नसतं, काही टोचणं नाही, दुखणं नाही, अगदी भूल देण्याची पण काही गरज नसते. फक्त त्याचं असं आहे की ती कवळी काढघाल पद्धतीची असते, पेशंटने स्वतः काढायची असते. आणि याचा फायदा पण असा आहे की पेशंटला स्वतः स्वच्छ करता येतं. रोज तो काढू शकतो, स्वच्छ करू शकतो, व्यवस्थित ठेवू शकतो आणि जेवायच्या वेळेस आणि कुठे बाहेर जात असेल त्यावेळेस ती घालू शकतो. त्यामुळे डेंटलमध्ये कवळी बसवणे ही चांगला पर्याय आणि रुटीनली होते. इम्प्लांटचे काही फायदे आहेत. इम्प्लांटमध्ये फिक्स दात मिळतात, पेशंटला काही काढायची गरज नाही आणि त्याचा नॅचरल फील येतो. म्हणजे खाताने जेवताने पेशंटला नॅचरल फील घेता येतो. हे दोन मेन पद्धती.